म्हणजे आहे 1 वर्षाचं. तुम्हाला निकाल झाल्यापासून 1 वर्षाच्या आत दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागतो. जर तुम्ही ते वेळेत नाही केला तर तुम्हाला ती जी रेमेडी आहे ती एक्झॉस्ट होऊन तुम्हाला त्याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला वेळेत दिवाणी कोर्टामध्ये दाद मागणं आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्ही तहसीलदारांचा आदेश बेकायदेशीर आहे किंवा तो दिलेला जो निकाल आहे तो कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे हे तुम्ही तिथं सिद्ध करायचं आहे. त्याबाबत जर समजा तुम्ही प्रतिवादी असाल तहसीलदाराच्या इथं आणि तुमच्या विरोधात निकाल गेला असेल, समोरच्या व्यक्तीला रस्ता मंजूर झाला असेल आणि तो रस्ता करायला निघाला असेल, तर त्या बाबतीत तुम्ही लगेच दिवाणी कोर्टामध्ये धाव घेऊन 1-2 दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही लगेच दावा दाखल केल्यापासून स्टे मिळवू शकता. फक्त तुमच्या केसमध्ये तसं तथ्य असलं पाहिजे, जो निकाल आहे तो बेकायदेशीर कसा आहे हे कोर्टाला पटलं पाहिजे. जर तसं झालं तर कोर्ट लगेच तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला स्टे देतं आणि जो समोरचा व्यक्ती आहे तो रस्ता करण्यापासून तुम्ही त्या व्यक्तीला थांबवू शकता. तसंच जरी समजा मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम 5(2) प्रमाणे जरी रस्ता पूर्वत करण्याचा आदेश असेल, त्यामध्ये जरी